48 आवर्स तुमच्यासाठी कसे असणार आहेत आपण चेक करूया. काय येणार आहे तुमच्या आयुष्यात, काय विचार करताय तुम्ही त्याच्यासाठी राहणार आहे. हा मेसेज कोणताही असू शकतो. ओके, कदाचित तुम्ही जो विचार करताय त्याच्या थ्रू हा मेसेज येणार असेल. ओके, आपण चेक करूया. रिमेट. ओके, आत्ता तुम्ही विचार करताय की तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही हवं आहे किंवा तुम्ही रिमेटमध्ये यावं. डेफिनेटली कन्फर्म आहे की तुम्ही डिस्टन्समध्ये आहात. ओके, लव्ह मेसेज आहे. कन्फर्मेशन झालेलं आहे की तुम्ही डिस्टन्समध्ये आहे. तुम्ही विचार करताय की तुमच्या पार्टनरसोबत परत एकदा मेसेज, परत एकदा कॉन्टॅक्ट, परत एकदा काही ना काहीतरी व्हावं, परत एकदा तुम्ही एकत्र यावं, भेटावं. आणि ही भेट जी आहे ना, जी पास्टमध्ये तुम्ही जसं भेटला ना तसं एकदा परत एकदा तुम्हाला त्या नात्यामध्ये यायचं आहे. ओके, आणि परत एकदा तसंच तुम्हाला भेटायचं आहे. आणखीन बघूया 24 आवर्ससाठी तुम्ही काय विचार करताय किंवा कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही आहात. ओके, हा डिस्टन्स जरा लॉंग टाईममध्ये दिसते, कारण तुम्हाला रिमेट करायचं आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी लॉंग टाईममध्ये तुमच्या रिलेशनला घेऊन झालेल्या आहेत. ओके, बऱ्याच गोष्टी तुमच्या रिलेशनमध्ये खूप प्रयत्न केलेले आहेत, तुम्ही खूप तयार केलेलं आहे. तुमच्या रिलेशनला जितकं होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी तुम्ही प्रयत्न करताय, सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी होणार अशा ह्याच्यासाठी. डेफिनेटली डीप लव. ओके, लव मेसेज आहे डेफिनेटली, कारण मी जेव्हा बोलले की रिमेटचं कार्ड आलं आहे तिथंच समजलं आपल्याला की ओके आय होप सो तुम्हाला कार्ड दिसत असतील. ओके, डीप लवचं कार्ड आहे ते. खूप प्रयत्न केला तुमच्या रिलेशनला तुम्ही चांगलं ठेवण्यासाठी. ओके, काही गोष्टी बऱ्याच एक्सेप्ट केल्यात आणि अनकंडिशनल लव पण येते. ओके, आता तुम्ही खूप फील करताय, आत्ता जास्त फिलिंगमध्ये आहात की अनकंडिशनल लव तुमच्या लाईफमध्ये आलं पाहिजे, कोणी ना कोणी आलं पाहिजे किंवा तोच पार्टनर परत एकदा तुमच्या लाईफमध्ये रिमेटमध्ये आला पाहिजे, परत एकदा तुमची भेट झाली पाहिजे. ओके, आणि बऱ्याच गोष्टी आत्ता सध्या तुम्ही एक्सेप्ट केल्यात ॲज अ रिलेशनला घेऊन. ओके, थँक्यू सो मच. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.